संजय कोळंबे वडण व्यासपीठावर यायचंय. मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या. उपांत्य फेरीच्या लढतीला प्रारंभ केलाय. एकदम दमदार खेळ पाहायला मिळणार आपल्याला, यात काही शंका नाही. राष्ट्रीय कीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आपल्या सर्वांचा लाडका शुभम शशिकांत शिंदे आक्रमण चढवलं जाते. प्रत्युत्तरादाखल आपण पाठ सूचल मात्रेला संधी आहे आक्रमणासाठी. एक अस्तित्वाच्या लढतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. बघूया या स्पर्धेसाठी अंतिम फेरीसाठी पात्र कोण ठरणार, येणारा काळ ठरवणार. तमाम क्रीडा रसिक या स्पर्धेचा भरपूर एन्जॉय करतायत. दापोलीच्या विविध भागातून अनेक क्रीडा रसिक आहेत, ऍडजस्टंट तालुके आहेत, त्याच्यातून येत आहेत. आपल्या सगळ्यांचा असताना महाराष्ट्राचा हा एक दर्जेदार खेळाडू, आपल्या सर्वांचा लाडका, महाराष्ट्राचा लाडका अजिंक्य पवार अॅन्युअल बुल्स कडून आपण पाहतो. ज्या खेळाडूला आपण कोटीची बोली लागली आणि आपल्या कोकणचा सुपुत्र सार्थ अभिमान आहे मित्रांनो आपल्याला. एकदम खडतर अशा मेहनतीतून एक ग्रामीण भागात गेला असणारा खेळाडू आणि चांगली पकड कमबॅक करताना उमेश मात्रेचा असताना श्री समर्थ कालवार ठाणे एक लक्षवेधी अशी लढत आजच्या रात्रीतली आपण पाहतोय. तमाम क्रीडा रसिकांचा असणारा ओसंडून वाढणार उत्साह स्पर्धेच्या आजच्या अंतिम दिवशी जरूर असणार आहेत, काही शंका नाही. ज्यांच्या प्रयत्नातून आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय ते सन्मानित ओंकारजी आरेकर, वेलकम, मनपूर्वक स्वागत असेल आपलं. आपला सुरक्षित आपण व्यासपीठाच्या दिशेने यावं. आदरणीय सन्माननीय ओंकारजी आरेकर आपण पाहिलं. उत्तराखंड असणाऱ्या स्पर्धेत देखील त्याला आपण पाहिलं आणि विशाखापट्टणमला देखील पाहिलं. तो ओंकार आक्रमण चढवतोय. प्रयत्न दमदार होताना एक इरादे स्पष्ट केले. श्री समर्थ कालवार ठाणे इथं आपण पाहिलं तर दोन जिल्ह्यातले असणारे दोन्ही दादा संघ एकमेकांसमोर भिडण्यासाठी सज्ज आहे. तिसऱ्या चढाईची मानवंदना होताना आपण पाहतोय. मग जायचं पाहिलं तर 5 असणारा एक डिफेन्स एका बाजूला आपण पाहतोय शुभम, दुसऱ्या बाजूला आदित्य, दोन सख्खे भाऊ. प्रयत्न दमदार पुन्हा एकदा या डिफेन्स साठी. प्रयत्न दमदार झालाय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चांगली स्ट्रगल. टाळ्या होतो मित्रांनो श्री समर्थ कालवार ठाणेसाठी. क्रीडा रसिक ज्या अपेक्षेने या ठिकाणी आहे त्या प्रकारची असणारी गुड स्टार कालवार ठाणेच्या माध्यमातून स्पर्धा महत्वाची मित्रांनो आणि त्याच्या लौकिक साजेशी असणारी पारितोषिक ओंकार मात्रे आक्रमणासाठी सज्ज असण्यास आपण पाहतो मित्रांनो. या स्पर्धेच्या निमित्तानं प्रथम क्रमांकासाठी रोख स्वरूपात 71,000 रुपये यासाठी आपण पाहतोय. सौजन्य उदय मणेरीकर सर प्रथम क्रमांक, रोख स्वरूपात 71,000. तर जे चषक आपण पाहतोय त्यासाठी प्रीत सप्लायरचे सन्मान्य प्रीत अमरीश हेदुकर यांनी आपल्याला प्रायोजकत्व देतात. द्वितीय क्रमांकासाठी रोख स्वरूपात 51,000 आहे आणि चषकासाठी ज्यांनी आम्हाला सौजन्य दिले ते स्टोन क्रशर कंपनी बोंडिवलीचे आदरणीय उदयजी खेतले साहेब. तृतीय क्रमांकासाठी रोख स्वरूपात 21,000 सौजन्य सुरेश दादा तुपे उपसरपंच मुरुड आणि चषकासाठी सौजन्य आहे कुमार साहिल संदीप शिर्के आणि कुमारी सायली संदीप शिर्के. या स्पर्धेच्या सांघिक चौथ्या पारितोषिकासाठी 21,000 रुपये सौजन्य श्री भिकाजी गणपत कांसे गुरुजी आणि चषकासाठी सौजन्य श्री वैभव वराडकर आणि श्री रुपेश वराडकर. या स्पर्धेतली जी वैयक्तिक पारितोषिक आहे त्यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू याकरिता श्री अमित बाळकृष्ण शिवण सर्कल ऑफिसर मंडणगड. उत्कृष्ट चढाई बेस्ट रेडर ऑफ द टुर्नामेंट यासाठी ओशियन ब्रिज रिसॉर्टचे सन्मान्य समीरजी खोर आणि DSDN सोलरचे सन्मान्य दिव्यांश मुरुडकर यांनी आपल्याला विशेष प्रायोजकत्व देतात. उत्कृष्ट पकड बेस्ट कॅचर ऑफ द टुर्नामेंट यासाठी संघर्ष क्रीडा मंडळ असून यांच्याकडनं हे पारितोषिक येतं. त्याचबरोबर आजच्या या तिसऱ्या आणि अंतिम दिवशी जे उपांत्य फेरीचे 2 सामने आणि एक मेगा फायनल असे जे 3 सामने त्यातील प्रत्येक सामन्यातला उत्कृष्ट खेळाडू यासाठी श्री वसंत रोले यांच्याकडून पारितोषिक येतं. आदरणीय सन्मान्य वसंतजी रोले आपले देखील मनस्वी आभार आहे आमच्या संघर्ष क्रीडा मंडळ आसूच्या वतीनं. कमबॅक करताना आपण पाहिलं पुन्हा एकदा ओंकार आक्रमणासाठी सज्ज असेल. 4 डिफेन्स मध्ये खेळण्यासाठी सज्ज असताना एक लक्ष्मी देशी लढत आपण पाहताना चांगले खेळलो आपण पाहिले. त्याचबरोबर स्पर्धेचे असणारे पंच प्रमुख आपण पाहतोय
ते सन्मान्य संतोषजी भोसले सर. या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी 7 स्टार दापोलीचे माझे खेळाडू श्री नितीन पेडणेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती असेल की सर आपण व्यासपीठावर यावे. सन्मान्य निनादजी पेडणेकर, नितीनजी पेडणेकर, 3 सख्खे भाऊ एका संघात खेळायचे. एकूण 4 होते बरोबर एक्झॅक्ट. आपण पाहिलंय रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध स्पर्धा आणि पेडणेकर बंधूंचं 7 स्टार साठी असणारे योगदान. शैलेशजी आणि महेशजी देखील आपण त्यानं पाहिलंय. अनेक स्पर्धा आपण जुन्या आठवणींना आपण उजाळा देतोय. आजच्या या महत्वाच्या दिवशी अजिंक्य पवार आक्रमणासाठी सज्ज. आमच्या सगळ्या महिला भगिनींना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूचं अर्ध कंपार्टमेंट आपल्यासाठी आरक्षित आहे. अजिंक्य पवारचा करिश्मा पाहिला. जरा टाळ्या उजळ मित्रांनो. आज दमदार आपण टाळ्या वाजवणार आहोत. अत्यंत दर्जेदार अशा चढाया, सर्वांग सुंदर अशा पकडी आपण आवडल्या तर जरूर आपण साथ देणार. आणि दापोलकर याच्यामध्ये कमी नाहीत आपल्याला माहिती आहे. आक्रमणासाठी पुन्हा एकदा श्री समर्थ कालवार ठाणे याच्याकडून आपण पाहतोय. यावेळेला ऋतिक पाटील जो बँक ऑफ बडोदाचा असणारा गुणांक खेळू या ठिकाणी आपण पाहतो त्याला. अजिंक्य पवार यश मिळाल्यानंतर मित्रांनो कॉन्फिडन्स वाढतो. यशाची असणारी गुणवत्ता पुन्हा एकदा वरच्या लेवलवरती नेत असताना आपण यामध्ये सर्वोच्च कसे होऊ, बेस्ट कसे होऊ याचा असणारा निश्चित मनात विचार येतात. ते दाखवण्याचा प्रयत्न जरूर होतो. हीच त्याची स्पेशालिटी आपण पाहतो. तोच हा अजिंक्य या ठिकाणी पाहतोय. आपला खेळ अजिंक्य करण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात जरूर केला, यात काही शंका नाही. भविष्य उज्ज्वल आहे मित्रांनो. या खेळाडूला भविष्यातले यातले शिवछत्रपती पुरस्काराला गवसणी घालणारे खेळाडू आहेत. याची असणारी गुणवत्ता या सर्व खेळाडूंमध्ये हो गया. रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं या प्रकारचा असणारा पुरस्कार भविष्यात कोणाला मिळतो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सुरेख प्रयत्न या ठिकाणी ओंकार कुंभार, समर्थ साथ, संचित मोडक आणि शुभम शिंदेची पॉईंट मिळतोय. 1+2 = 3 पॉईंट्स टू बागसाय. सर्व धर्ती क्रीडारसिक या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित दापोलीच्या क्रीडा क्षेत्रातले असणारे अनेक मान्यवर अतिथीकडे आपण पाहताना या ठिकाणी आपण पाहिलं. डाव्या कोपऱ्यातनं खोलवर पद्धतीने येतोय. रनिंग हँड टच करायचा आहे. खूप रक्षक आहे. या ठिकाणी ऋतिकच्या दिशेने आक्रमण चढवण्याचा प्रयत्न होतोय. इथं मात्र दमदार प्रयत्न, अत्यंत दमदार पद्धतीने आपण पाहिला. कधी काव्यातनं सुटतोय. बुद्धी चातुर्याचा खेळ म्हणून आपण कबड्डीकडे पाहतो. त्याचा एक पॉईंट मिळताना ओंकार कुंभार. उंची कमी आहे मात्र गुणवत्ता ठासून भरलेला हा गुणवान खेळू म्हणून टीएमसीने त्याला संधी दिली आपण पाहतो. कालवार ठाणे हा देखील ठाणे जिल्ह्यातला एक महत्वाचा असणारा संघ आपण या ठिकाणी पाहत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. एक रंगतदार अशा लढतीच्या निमित्तानं मंडळासाठी देऊन गेलेले गणेश लक्ष्मण आगरे केळशी 1000 रुपये. अजिंक्य पवार आपण या ठिकाणी पाहतोय. श्री समर्थ कालवार ठाणे हा देखील एक तोला मुलाचा असणारा संघ आहे. ठाण्यातले जे काही महत्वाचे संघ यंदाची त्यांची असणारी जिल्हा अजिंक्यपदचा असणारा अंतिम सामना खेळाडू झाला होता. तो निलेश साळुंखे प्रो कबड्डी स्टार आपल्याला सर्वांचा लाडका, शिवशंकर क्रीडा मंडळ याचा आणि उजाला सुनीत पाटीलचा असणारा हा संघ आहे. यांच्या दरम्यानची अंतिम सामना झाला होता आणि त्यामध्ये आपण पाहिलं शिवशंकरनं यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्याचं अजिंक्यपद पटकावलं. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी त्या ठिकाणी उजालाच्या माध्यमातून प्रयत्न दमदार होणार. पण टायगर ऑफ द आपण पाहतोय वाघजाईचा हाच तोला मुलाचा आणखीन एक दर्जेदार डिफेंडर आदित्य शिंदे या ठिकाणी आपण पाहतोय. जर्सी नंबर 5 बँक युनियन बँक व्यावसायिक संघ आपण पाहतोय आणि बँक ऑफ वॉरियर्सच्या माध्यमातून त्याला आपण पाहिलं. जगदीश शिंदे आणि त्याचे असणारे व्यवस्थापक अर्थात राजेशजी कुंभार या ठिकाणी सज्ज असताना आनंद गुरव लाडकर 1000 रुपये. समीर नरवणकर 500 लाडघर. बाळा राजपूरकर श्री समर्थ कालवार ठाणे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आक्रमण चढवण्यासाठी सज्ज असतात. त्याचाच एक आणखीन एक गुणवान असा खेळाडू ज्याला सुजल आपण पाहतो. सुजल म्हात्रे
धीरज पालांडे खेड तालुक्यातल्या धामणन गावचा सुपुत्र. संधी दिली वाघजाईनं संधीचं सोनं केलं. पैकी आपण आकाश राठोड देखील आपण त्यांच्यातला पाहतो. श्रीपाद कुंभार आहे, साईराज कुंभार आहे देखील असणारे आणखी महत्वाचे खेळाडू आपण पाहत असताना गुणवत्ता ठासून भरलेले आहे. व्यावसायिक गटात संधी असणारे असे महत्वाचे खेळाडू. सन्मानित वसंतजी रोले यांच्या ठिकाणी आगमन होते. प्रयत्न दमदार होताना खबर चांगली आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो ठाणे संघासाठी. एका बाजूला रत्नागिरी जिल्ह्याचा संघ, दुसऱ्या बाजूला पाहुणा संघ ठाण्याचा. खेळ आवडला तर निश्चित स्वरूपात आपण दमदमीत अशी साथ देता दाद देता आणि हा दमदारपण आपल्या सगळ्यांना महत्वाचा आहे दापोलकरांसाठी. तोच जोश आणि तोच उत्साह घेऊन आज आपण पाहत असताना त्या ठिकाणी पूर्वार्धामध्ये अत्यंत दमदार पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. डिफेन्समध्ये ऑफेन्समध्ये सुजल म्हात्रेला संधी असेल. विकेट घेण्याचा प्रयत्न तर जवळ होतोय आणि तिथं आपण ट्रॅप करण्याचा प्रयत्न. अच्छा महत्वाच्या दिवशी रंगतदार अशी लढत होणं अपेक्षित आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. हाय व्होल्टेज मॅच या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना खऱ्या रसिकांचा उसंडून उत्साह आहे स्पर्धेच्या आजच्या या अंतिम दिवशी. इथं मात्र पुन्हा एकदा सलग दुसरी पकड आपण पाहिली. कमबॅक तर करायचा आहे. कालवार ठाणे ओंकार कुंभारची असणारी पकड. मित्रांनो संघर्षाशिवाय कधीच काही नवन निर्माण झालेलं नाहीये आपल्याला माहिती आहे. आणि आपल्याला जर फायनलला जायचं आहे अंतिम फेरीत जायचं आहे तर त्या पद्धतीने आपल्याला जायला पाहिजे. प्रयत्नांची पराकाष्ठा करायला पाहिजे. आक्रमणासाठी या ठिकाणी ओंकार मात्रे मॅन फ्रॉम सी समर्थ कालवार ठाणे. अत्यंत दमदार पद्धतीने आपण पाहतो. काय घडलंय बघूया. पंचांची दोन मोठं भरती होत आहेत अर्थात दोन मोठे असणारे खेळाडू गाडत होताना शुभम शिंदे आणि आदित्य शिंदे सारखे असणारे मोहरे मिळत आहेत. या आपण पाहतोय चढाई करणारा ओंकार म्हात्रेला 2 पॉइंट्स टू श्री समर्थ कालवार ठाणे. आनंद बुवा मांडवकर कुंभवे 1000 रुपये मंडळ शतच्या आभारी. सामना अत्यंत महत्वाचा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. दापोलीच्या इतिहासात अनेक चांगल्या स्पर्धा असतात आणि ही आपण पाहिलं तर दापोलीच्या क्रीडा क्षेत्रातली पंढरी म्हणून आपण आसूद गावाकडे पाहतो आणि त्यातलीच ही महत्वाची स्पर्धा या ठिकाणी होताना मिनी महाबळेश्वर म्हणून आपण कोकणचं मिनी महाबळेश्वर म्हणून आपण दापोली तालुक्याकडे पाहतो. अनेक पर्यटक या दापोली तालुक्याला पसंती देत असतात आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आजही त्या जोशात आपण पाहतो. अंतिम दिवशी उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत खेळताना वाघसाई कुळकेवाडी रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्रातला एक महत्वाचा दादा संघ ज्या अनेक ठिकाणी क्लबच्या मॅचेस होतात त्या पहिल्या महाराष्ट्रातल्या 5 संघामध्ये आमंत्रित केलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला आपण म्हटलं तर श्री समर्थ कालवार ठाणे हा ठाणे जिल्ह्यातला तितकाच तुला मुलाचा असणारा महत्वाचा संघ. मित्रांनो तुमच्यामध्ये गुणवत्ता आहे तर गुणवत्तेला संधी जरूर मिळते आणि भविष्य उज्ज्वल आहे या खेळाडूंचं निश्चित स्वरूपात आपण पाहताना. सफलता प्राप्त करण्यासाठी जबरदस्त इच्छाशक्तीची आणि अविरत प्रयत्नांची मित्रांनो आवश्यकता असते आणि ते जर तुम्ही दाखवले तर निश्चित स्वरूपात निवड समितीच्या नजरा तुमच्यावरती असतात. अनेक स्पॉन्सर्स आहेत प्रो कबड्डीच्या माध्यमातून आपण पाहतो आणि त्या संघामध्ये संधी तर जरूर मिळते आपण पाहिलेलं आहे. हे जे 3 प्रो कबड्डी स्टार्स आहेत त्यांच्याबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातल्या सिद्धार्थ तटकरेला देखील संधी मिळाली आपल्याला माहिती आहे. सिद्धू तटकरे हा देखील आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातला संगमेश्वर तालुक्यातला. असे 4 प्रो कबड्डी स्टार्स यावर्षी आपण पाहतो. सुरेख प्रयत्न आपण पाहतो. प्रेक्षकाची चाणाक्षशी नजर पुढे एकदा पॉइंट मिळताना कारभारासाठी आपण पाहिलं. यश मात्र आपण पाहिला हा देखील एक महत्वाचा असणारा सितारा आहे. डिफेन्स मध्ये भरचट ठरताना आपण पाहतोय. एक लक्षवेधी अशी लढत. सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे पहिली लढत आहे उपांत्य फेरीची. त्यानंतर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीकडे आपण जाणार आहोत. जे वरच्या बाजूला बसलेले जे क्रीडा रसिक आहेत थोडंसं ऍडजस्ट करून बसा कारण भरपूर गर्दी होणार. एक हाऊसफुल क्राऊड होणार आहे आणि त्यामुळं जो खालचा जो स्पेस आहे प्रत्येकाला ऍडजस्ट करून बसा. पायामध्ये आपण असेल जेणेकरून त्या प्रत्येक गॅलरीमध्ये जास्तीत जास्त क्रीडा रसिक कसे बसतील आणि प्रत्येक दापोलकरांना या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार कसं होईल यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि दापोलकर आपण सुजाणात
मनापासून क्रीडा क्षेत्रावरती प्रेम करणारे क्रीडा रसिक भविष्यात आपल्या आणखी 2 मोठ्या स्पर्धा दापोलीमध्ये घ्यायच्या आहेत मार्च आणि मे मध्ये. दोन्ही, एक त्यातली व्यावसायिकांची आणि दुसरी क्लबच्या स्तरीय राज्यस्तरीय स्पर्धा आहे. मित्रांनो, असं म्हणतात श्रम, सातत्य आणि निष्ठा याच्यातून यशाला गवसणी घालता येते. आणि असं एक मंडळ अर्थात संघर्ष क्रीडा मंडळ आसूत. भांद्रे सरांबरोबर आपण अनेक वर्ष जोडले गेले आहोत. सध्या जिल्हा असोसिएशनचे असणारे प्रमुख कार्यवाह आहेत. आपण जर पाहिलं तर या मंडळाचे देखील ते अध्यक्ष आहेत. या गावचे पोलीस पाटील सन्माननीय विक्रांत बेवलकर यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत आणि विनंती करतो आपल्या व्यासपीठावर यायचं आहे. विक्रांतजी बेवलकर. 24 वर्षांची असणारी मोठी परंपरा आहे मंडळाची. आणि आपल्याला माहिती आहे की वेळेत स्पर्धा चालू करणं हे मंडळाची असणारी खासियत आहे. आज आपण सांगितलं बरोबर 7 वाजता आपण स्पर्धा चालू करणार. क्रीडारसिक किती असू देत पण दोन्ही संघ तिथं हजर झाले पाहिजेत. आणि त्यातलाच एक क्रीडारसिक याच्यामध्ये इथं होता. त्यांनी मंडळाला खऱ्या अर्थानं दाद दिली. आज पाहिलं त्यांनी की आजपर्यंत पाहिलेले कबड्डी सामने वेळेत सुरू करणारे आणि निश्चित स्वरूपात या स्पर्धेच्या निमित्तानं असं मंडळ त्यांनी या रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्यांदा बघितलं. आणि म्हणून एक कबड्डी प्रेमी आहेत. त्यांनी आपलं नाव सांगितलं नाहीये, मात्र मंडळासाठी त्यांनी 500 रुपयाची असणारी जी देणगी दिलेली आहे फक्त आणि फक्त उत्तम शिस्तीसाठी. जरा संघर्ष क्रीडा मंडळ आसूतच्या निमित्तानं टाळ्या झाल्या पाहिजेत आणि ज्या क्रीडा रसिकांनी याची नोंद घेतली त्याच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. थँक्यू मित्रा. हे खूप महत्वाचं असतं क्रीडा क्षेत्रामध्ये आपण पाहतो. आणि एखादं मंडळ या पद्धतीनं काम करतं आणि त्याला कौतुकाची असणारी थाप हे देत असताना अशा प्रकारचे असणारे काही क्रीडा रसिक या क्षेत्रातली लोक येतात आणि त्याच्यातूनच एक वेगळी ऊर्जा मिळते आणि भविष्यात मोठ्या मोठ्या स्पर्धा जरूर घेऊ शकतात. त्यात काही शंका नाही. थँक्स वन्स अगेन. पुन्हा एकदा खेळाकडे आपण वळतो. कालवार ठाणे या संघाकडून आपण पाहताना पुन्हा एकदा आक्रमण चढवण्यासाठी सज्ज असणार श्री समर्थचा आणि गुणवान खेळाडू यश म्हात्रे. खेळातलं असणारं यश महत्वाचं आहे आणि त्यातून कमबॅक करणं गुणात फारसा फरक नाहीये. उपांत्य फेरीची पहिली महत्वाची लढत आहे. साई सावलीचे असणारे संचालक आदरणीय सागरजी मोरे या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम, मनपूर्वक स्वागत आहे. आमचे दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आदरणीय मंगेशजी मोरे यांचे सुपुत्र सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम सागरजी, मनपूर्वक स्वागत आहे आपलं संघर्ष क्रीडा मंडळ आसूतच्या मानाच्या प्रतिष्ठेच्या एका देखण्या स्पर्धेच्या निमित्ताने. शिरा या ठिकाणी पण पाहताना पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज आहे. 4च्या डिफेन्स मध्ये खेळण्यासाठी प्रयत्न दमदार. क्या बात आहे. एक देखणा क्षण पाहिलं या स्पर्धेच्या निमित्तानं. एक झेपावत घेतलेली पहिली सुपर रेड या स्पर्धेतली ही जाते ती ओंकार कुंभारच्या नावावरती. वाघजाईचा असणारा गुणांचा डोंगर उभारण्याचा असणारा स्पष्ट इरादा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आसूत केंद्राचे सन्मान्य केंद्र प्रमुख आदरणीय गावित सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम, मनपूर्वक स्वागत सर आपलं. संघर्ष क्रीडा मंडळ आसूतच्या वतीने या ठिकाणी आपला सन्मान केला जातो. आदरणीय सन्माननीय गावित सर. भांद्रे सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान्य केंद्र प्रमुख आदरणीय गावित सर यांना आपण या ठिकाणी सन्मान करूया. एक प्रतिष्ठेची मोठी लढत, बलाढ्य लढत. एका बाजूला आपण पाहिलं वाघजाई रत्नागिरी आणि श्री समर्थ कालवार ठाणे. आमच्या सर्व महिला भगिनींना विनंती आहे की व्यासपीठाच्या डाव्या बाजूला असणारं मोठं कंपार्टमेंट आपल्यासाठी आरक्षित आहे. त्याच ठिकाणी आपण बसूया. नीरज पालांडे शेवटच्या क्षणी पाहिलं डॅश करायचं, पुश करायचं, मात्र आपले जे पाय आहे ते निश्चित स्वरूपात आपण पाहिलं मिडल लाईन क्रॉस करण्याचा प्रयत्न होतोय. एक पॉइंट मिळताना पुन्हा एकदा वाघजाईसाठी. आदरणीय गावित सरांना आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. सन्मान्य भांद्रे सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहिला जसा ऑफेन्स आहे त्या पद्धतीनं डिफेन्स देखील महत्वाचा, फार महत्वाची असं लढत आपण या ठिकाणी पाहत असताना आपण पाहिलं
उपांत्य फेरीची पहिली लढत चालले वाघजाई क्रीडा मंडळ धन्यवाद. पुढे आपण खेळाकडे वळतो. या स्पर्धेच्या निमित्त आपण पाहताना मध्यंतर ओंकार म्हात्रे आक्रमणासाठी सज्ज. दंडी खेळारसिक या स्पर्धेच्या निमित्तानं या संपूर्ण क्षणांचे साक्षीदार शिलेदार असताना आजची रात्र आपल्या सर्वांच्या निमित्तानं पर्वणी असणार आहे यात काही शंका नाही. स्वयंशिस्त असल्याशिवाय यश मिळणं अशक्य आहे हे आपल्याला संघर्ष असून दाखवून घेतलंय. तर खेळ देखील तितकाच महत्वाचा. खेळाडूंना त्या स्वयंशिस्तीनं पुढे जाता येईल. भविष्यातली असणारी आठवण इथं जसं संघर्ष आहे इथं आमचे ज्या पद्धतीने बांद्रे सर आहेत तसं चिपळूणचे आमचे भाऊ काडर आहे संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूणचे असणारे अध्यक्ष. सेम सिच्युएशन आहे आपल्या उत्तर रत्नागिरीतल्या दोन्ही तालुक्यांमध्ये. आक्रमणासाठी पुन्हा एकदा ओंकार कुंभारकडे आपण येतोय. खरते गावचे सन्मान्य मकरंदाजी तोडणकर यांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपलं. आमच्या संघर्ष आसूच्या असणाऱ्या सर्व महिला खेळाडू ज्याने आपल्या आसूचं नाव आपल्या तालुक्यातलं दापोलीचं नाव रत्नागिरी जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नेलं त्या आसूत क्रीडा मंडळाच्या असणाऱ्या महिला खेळाडूंना देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने राहावं. सर्व महिला खेळाडू संघर्ष आसूत. धीरज पालांडे आक्रमणासाठी सज्ज आपण पाहतोय. ही स्पर्धा अत्यंत डोळ्याचं पारणं फेडणारी स्पर्धा. ज्या पंचप्रमुखांबद्दल मी त्यानं बोललो संतोष भोसले सर महाराष्ट्रातलं या क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे. खूप मोठी असणारी आपण पाहतोय. झारखंड असेल छत्तीसगड रोहा जयपूर कर्नाटक तामिळनाडू मध्य प्रदेश उत्तर प्रदेश ओरिसा अशा अनेक राष्ट्रीय स्पर्धा त्यांनी खेळवल्या. पुढे बालेवाडी इथे मित्रांनो 32 देशातल्या पंचांचा असणारा इंटरनॅशनल कॅम्प होता आणि त्यासाठी महाराष्ट्राकडून या पंचाला त्या ठिकाणी सहभागी करण्यात आलं होतं. ऑल इंडियाच्या जवळपास 32 स्पर्धा खेळवल्या आणि 1981 पासून आज तक आहे 350 पेक्षा जास्त राज्यस्तरीय स्पर्धा ज्यांनी खेळवला त्या स्पर्धेचं पण एक या स्पर्धेचं असणारं आयोजन केलं. अत्यंत सुंदर आयोजन आपण पाहतोय. तर सर्व पंच पॅनलचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करतो. देखणी स्पर्धा डोळ्याचं पारणं फेडणारी स्पर्धा. ओंकार कुंभार आक्रमणासाठी सज्ज असताना आपण पाहिलं रत्नागिरी जिल्ह्याचे श्रीकांत तोडणकर संदेश झगडे तुषार पाटील सत्यवान दळवी अक्षय सुर्वे आणि उदय शिंदे हे देखील सर्व राष्ट्रीय पंचायत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना अनेक स्पर्धांचा असणारा अनुभव असणारा आपलं हे रत्नागिरी जिल्ह्यातलं असतं देखील जम्बो पंच पॅनल या ठिकाणी आपण पाहतोय. महाराष्ट्रातली प्रतिष्ठेची स्पर्धा देखणी स्पर्धा ओंकार कुंभार इज ऑन फायर. पुणे तालुक्यात सरस ठरण्याचा वर्चस्व या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहताना एका रंगतदार स्पर्धेच्या निमित्तानं उपांत्य फेरीची पहिली महत्वाची लढत चालली आहे. वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी आणि श्री समर्थ कालवार ठाणे यांच्या दरम्यानची. आक्रमणासाठी यावेळी येताना आपण पाहतोय तो समर्थ कालवारचा तस्लीम खान आपण पाहतोय. त्याला आक्रमण चढवायचं आहे उपरक्षकाच्या दिशेनं ज्या ठिकाणी आदित्य शिंदे आहे. पॉईंट खेळताना आणि एक पॉईंट मिळताना तस्लीमसाठी. या स्पर्धेच्या निमित्तानं रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार आदरणीय अभिजितजी सप्रे सर त्याचबरोबर सहकार्यवर रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि जिल्ह्याचे आपले पंचप्रमुख आदरणीय सन्माननीय सुधीरजी सावंत यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. या दोन्ही मान्यवर अतिथीगणांचं जिल्हा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या संघर्ष क्रीडा मंडळ आसूर यांच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करीत आहोत. या ठिकाणी एक चांगली कव्हर लागताना डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न होताना तो श्री समर्थ कालवारच्या माध्यमातून एक प्रतिष्ठेची स्पर्धा. वेलकम मनपूर्वक स्वागत सप्रे सर सावंत सर. जिल्हा असोसिएशनचं खूप मोठं सहकार्य गेली 3 आपण पाहतोय तिन्ही सायंकाळी हे सगळे असणारे असोसिएशनचे पदाधिकारी आदरणीय बांद्रे सरांच्या समोर त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्या क्षणांचे साक्षीदार आहेत. ओंकार कुंभार विस्फोटक असा खेळाडू आहे. यंदाच्या असणाऱ्या अनेक व्यावसायिक संघामध्ये आपण त्याला पाहिलं प्रयत्न दमदार झाला. या ठिकाणी संपूर्ण टीम त्याच्यावरती आपण पाहिलं डिफेंड मध्ये आक्रमण या ठिकाणी उडवण्यासाठी प्रयत्न प्रत्युत्तर द्यायचं आहे. मात्र आपण पाहतोय तर निश्चित स्वरूपात या ठिकाणी श्री समर्थ कालवार
असणारा डिफेन्स वरचा ठरताना त्या माध्यमातून पॉईंट मिळतोय तो या समर्थासाठी. एक अत्यंत उत्तम शिस्तीत उत्तम संयोजनात ही स्पर्धा आपण संपन्न करतो. आणि इथं आदित्य शिंदे हा देखील अँकल होल्डचा बादशाह म्हणून त्याला आपण पाहतो. यंदाची असणारी 5 गणीची असणारी राष्ट्रीय स्पर्धा त्यांनी गाजवली आपण पाहिलं. तोच आदित्य. अंतिम सामना युनियन बँक आणि भारतीय डाक विभाग यांच्या माध्यमातून यामध्ये आपण पाहिलं तर युनियन बँकेनं भारतीय डाक विभागावर मात केली होती आणि त्या स्पर्धेचं असणारं अजिंक्यपद पटकावलं आणि त्यातलाच हा तो आपण पाहतोय आदित्य शिंदे. संचित मोडक त्यावेळेला खेळला होता तो भारतीय डाक विभागाकडून जर्सी नंबर 10 वाघजाई क्रीडा मंडळ कुळकीवाडी. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी मित्रांनो आपण जर पाहिलं कबड्डीचं असणारा आता पुढचं सेशन आहे ग्लॅमरस स्वरूप आहे. मात्र पूर्वीच्या काळी आपण पाहिलं तर दापोलीची असणारी कबड्डी एका वेगळ्या आयामावर नेऊन ठेवणारा एक मंडळ होतं अर्थात 7 स्टार दापोली. त्याचं असणारा लीड करायचं नेतृत्व करायचं आमचे मंगेश मोरे आहेत. नितीन पेडणेकर असतील निनाद पेडणेकर असतील संजय शिगवण सुनील जाधव शैलेश पेडणेकर राजू गडशी सुनील वारसे जनार्दन काष्टे निलेश गुजर उल्हास सळगावकर आणि सगळे असणारे माजी खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. मनस्वी आभार आपल्या सर्वांचे. धन्यवाद. हॅलो. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थिती लावली आहे. गेले 3 दिवस चालणारी स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी या जिल्ह्यापासून अनेक मान्यवर स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचा सन्मान करणं हे आपल्या मंडळाचं कर्तव्य आहे. प्रथम संभा सावंत सर या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. मान्य सर आपणास विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. संभाजी सावंत सर शिक्षण क्षेत्रात एक नामवंत व्यक्तिमत्व. त्यानंतर शशिकांत टेटांबे सर. शशिकांत टेटांबे सर आपला सोळा मंडळाच्या वतीनं सन्मान करण्यात येत आहे. त्यानंतरचं पुढे सत्कार मूर्ती आहेत नितीनजी पेडणेकर ज्यांनी 7 स्टार क्रीडा मंडळातून जे खेळत होते आणि ज्याने आपल्या खेळाच्या प्रदर्शनावरती जिल्ह्यामध्ये स्वतःचं एक वेगळं आयाम निर्माण केलं ते पेडणेकर बंधू. एक नितीन पेडणेकर निनाद पेडणेकर शैलेश पेडणेकर आणि महेश पेडणेकर असे 4 बंधू एकत्र खेळून 7 स्टार संघ हा एक जिल्ह्यातील नामवंत संघ आहे असं सगळ्यांना दाखवून दिलं होतं. त्यातील नितीन पेडणेकरांना आपण मंडळाच्या वतीनं सन्मानित करतोय. त्यानंतर जे दुसरे सत्कार मूर्ती आहेत निनाद पेडणेकर. प्रयत्न दमदार मित्रांनो जरा सुपर हेड साठी टाळ्या वाजवू द्या. नीरज पालांडे त्यानंतरचे पुढील सत्कार मूर्ती आहेत
महाराष्ट्र रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, दापोली तालुक्यातील एक प्रतिष्ठित सागर सावली. ओके, सागर सावली एक पर्यटकांच्या जिभेचे चोचले पुरवणारं या क्षेत्रातलं असणारं एक मोठं दालन. सागर सावली हॉटेल दापोली. सन्माननीय त्यांचे सुपुत्र सागरजींना देखील आपण सन्मानित करत आहोत. त्या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय बांद्रे सर यांच्या शुभास्ते आणि बांधवरांच्या साक्षीनं या ठिकाणी सन्मान होताना, कारण या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान, एक विशेष सहकार्य, प्रचंड अशी मेहनत आमच्या बांद्रे सरांसमवेत आदरणीय सन्माननीय मंगेशजी मोरे आणि त्यांचे असणारे सगळे सहकार्य. आक्रमणासाठी आपण पाहतोय मीरा भाईंदर महानगरपालिकेचा श्रीपाद कुंभार. त्यानंतरचे पुढे सत्कार मूर्ती आहे मंगेश वानसे. वानसेला आपणास विनंती करतोय की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. भगजाईचा उगवता सितारा आहे आकाश राठोड आपण पाहतो. कुमार गटाच्या स्पर्धांपासून एक वर्चस्व राहायला भगजाईने संधी दिली. त्यानंतर सन्मानित करण्यात आहे संदेश टेमकर. मंडळाच्या वतीनंही आपणाला सन्मानित करण्यात येत आहे. क्रीडा रसिकांना विनंती, आपण मुख्य प्रवेशद्वार मोकळा ठेवूया. मुख्य प्रवेशद्वार तिथून मान्यवरांचं आगमन होत आहे, तो मुख्य प्रवेशद्वार आपण मोकळा करूया आणि गॅलरीमध्ये जिथं स्पेस मिळेल तिथं आपण ऍडजस्ट करून बसूया. प्रेमाची विनंती आपल्या सगळ्यांना. उपांत्य फेरीचा पहिला सामना वाघजाई आणि श्री समर्थ कालवार ठाणे. रत्नागिरी जिल्ह्यातील जे आपल्या तालुके आहेत त्या तालुक्यामधील असोसिएशनचे जर कोणी पदाधिकारी आलेले असतील तर त्यांना मी मंडळाच्या वतीने विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य, त्याचबरोबर आपण पाहतो की बॉडी बिल्डिंग असेल आणि कॅरम असेल या सगळ्या असोसिएशनवरती आपण ज्यांना पाहिलं तर एक आपल्या सर्वांचं असणारं एक हौशी व्यक्तिमत्व आदरणीय कार्यकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे कार्यकर सर आपण आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय सन्मान्य दिलीपजी कार्यकर, खेड तालुका कबड्डी असोसिएशन, आपला विनंती आहे आपल्या या ठिकाणी सन्मान केला जातोय. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आपण पाहिलं अनेक खेळाडू घडवण्यात त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान. वयाच्या 69व्या वर्षी तोच जोश, तोच उत्साह आमचे कार्यकर सर. सन्मान केला जात आहे संघर्ष क्रीडा मंडळ आसूच्या वतीने सन्मान्य दिलीपजी कार्यकर. यानंतरचे सन्मान मूर्ती आहे असोस सोसायटीचे एक यशस्वी चेअरमन, एक फार मोठं व्यक्तिमत्व मंगेशजी बांद्रे यांना सुद्धा मंडळाच्या वतीने आपण सन्मानित करतोय. बांद्रे सर आपणास विनंती करते की आपले शुभ असते त्यांना आपण सन्मानित करावं. मंगेशजी बांद्रे. त्याचप्रमाणे आसूस सोसायटीचे सचिव सन्माननीय चंद्रशेखर देपोलकर आपल्याला सुद्धा इथे सन्मानित करण्यात येत आहे. या मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय संजय बांद्रे आपणास विनंती करतोय की आपले शुभ असते त्यांना आपण सन्मानित करूयात.
मित्र स्पर्धेसाठी अनेकांनी हातभार लावला आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा आपण आसूद गावामध्ये यशस्वी करू शकलो. या राज्यस्तरीय स्पर्धा भरवणं म्हणजे फार मोठं कठीण काम असतं आणि शिवधनुष्य पेरण्याचं काम नितीनजी बांद्रे यांनी निश्चितपणे यशस्वी केलेलं आहे. आणि या सगळ्या स्पर्धेचं या सोहळ्याचं आपण सगळे साक्षीदार आहोत. सामना संपला शेवटची 5 मिनिटे. गुणसंख्या आहे वाघजाई 54 आणि कारभार ठाणे 20 अर्थात 34 गुणांची आघाडी आहे. शेवटच्या 5 मिनिटात वाघजाई क्रीडा मंडळ कुळखेवाडी. आसूद गावचे माजी सरपंच सन्माननीय प्रत्येक मुंबई उपनगर विरुद्ध शिवमुद्रा कोल्हापूर दोन्ही संघांना दुसरा पुकार. आसूद गावचे माजी सरपंच सन्माननीय विष्णू वारसे आपल्याला इथे सन्मान करण्यात आहे. सन्माननीय संजय बांद्रे आपणास विनंती करतोय की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. आसूद गावचे माजी सरपंच विष्णू बांद्रे सर. वारसे विष्णू वारसे. या स्पर्धेसाठी उत्कृष्ट चढाई म्हणून त्या चढाईचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय विघ्नेश मुरुटकर. यांना सुद्धा आपण या मंडळाच्या वतीने सन्मान करूया. संजय बांद्रे आपणास विनंती करते की आपल्या शुभ हस्ते मुरुटकरांना आपण सन्मानित करूया. सन्मानित करताय. त्यानंतर एक दापोली तालुक्यातील कबड्डी क्षेत्रातील एक महत्वाचं व्यक्तिमत्व ज्याने अनेक वर्ष या कबड्डी क्षेत्राला सेवा केली आणि चांगला दिवस आणले ते सुभाजी साठले मुरुड गावचे. त्यांना आपण या मंडळाच्या वतीने सन्मानित करतोय. आणि या मुरुडचे माझे उपसरपंच बांदेसरांच्या आपणास विनंती करतोय की आपण त्यांना सन्मानित करू. आनंद बांधव. यानंतरचे आसूदचे ग्रामसेवक सन्माननीय शरद गौरव सर आपण सुद्धा मंडळाच्या वतीने आपण सन्मानित करतोय. सन्माननीय आनंदजी बांद्रे सर आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूया. शरद गौरव. आसूद ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी सन्माननीय शरद गौरव यांना सुद्धा या मंडळाच्या वतीने आपण सन्मानित करतोय. आनंदजी बांद्रे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूया. त्यानंतर या गावचे सुपुत्र दुसरे मनीष बांद्रे आपणास आपण सन्मानित करतोय. आनंदजी बांद्रे आपणास विनंती करतोय की आपण त्यांना सन्मानित करायचे. मनीष बांद्रे. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाच्या चषकाचे पुरस्कर्ते सन्माननीय संदीप शिर्के आसूद मंडळाच्या वतीनं आपणासही सन्मानित करतोय. आनंदजी बांद्रे आपणास विनंती करतोय की आपण त्यांना सन्मानित करावं. सतीश संदीप शिर्के. गजानन संदेशाचा एक माजी खेळाडू संतोष केलेकर. तिसरा आणि अंतिम पुकार स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर विरुद्ध शिवमुद्रा कोल्हापूर. तिसरा आणि अंतिम पुकार. संतोष केलेकर आपण सुद्धा सन्मानित करतोय. आनंदजी बांद्रे सर आपणास विनंती करतोय की त्यांना आपण सन्मानित करावं. आवाज